हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही मस्त शेरू बरोबर हुरडा पार्टीचा प्लॅन केला आहे। शेरू फुल एक्साइटेड दिसत आहे आणि छान अशी इव्हिनिंग पण झालेली आहे। तर इथं हुरडा पार्टीसाठी अक्षयच्या पप्पांनी मस्तपैकी एक खड्डा खणलेला आहे। त्यामध्ये शेरूची ॲक्टिंग सुरू झालेली आहे। आऊ कशी चालते, बाबा कसे चालतात, आजी कशी चालते, हे सगळं तो आम्हाला करून दाखवत आहे। तर इथं हुरडा पार्टीसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये आम्ही शेणाचे गोळे टाकून मस्तपैकी जाळ लावलेला आहे। तर हा जाळ 5-10 मिनिटानंतर मस्तपैकी विस्तव रेडी होईल। तर त्यामध्ये आपण आपला हुरडा छान पद्धतीने भाजू शकतो। तर इथं मी थोडी काकांना मदत केली आहे जाळ लावण्यासाठी। तर इथं आपण मस्तपैकी असा विस्तव तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर इथं आपण हुरड्याबरोबर खाणार आहोत मक्याचे कणस। तर ते भाजत टाकले आहेत। तर ते पेटवून आपण मस्तपैकी सुंदर इव्हिनिंगचा आस्वाद घेत घेत हे मक्याची कणस भाजत आहे। तेवढ्यात अनिकेत ट्राय करत आहे की त्याचा पण एखादा व्हिडिओमध्ये यावा। इथं फूक मारत असताना काका फूक मारून गेले तेव्हा पेटलेलं होतं। अनिकेत आधूने पूर्ण विझवून टाकलं। अनिकेत आता मक्याचं कणीस सोलत आहे आणि त्या हुरड्यामध्ये पेटवायला टाकत आहे। तर इथं आदू मस्त शेकून घेत आहे आणि छान पद्धतीने मी पण एक माझा व्हिडिओ करण्याचा ट्राय केला आहे। इथं येऊन मी मुद्दामून एक ॲक्टिंग करायचे ट्राय केला आहे की मी हुरडा पेटवत आहे। तर इथं अक्षयदादाही मस्त एन्जॉय करत आहेत। सगळी फॅमिली मस्त एकमेकांबरोबर टाईम स्पेंड करत आहे। तर इथं आम्हाला खूप मजा येत आहे। शेरू तयार होत आहे हुरडा पार्टीसाठी। त्याने मस्तपैकी स्वेटर घातलेला आहे, टोपी घातलेली आहे। इथं त्याची मम्मी त्याला रेडी करत आहे। तर इथं आमचा मक्याची कणसं भाजून झालेली आहेत। आता आम्ही ती सोलून बाहेर काढेल विस्तवातून। तर आता शेरूने त्याची आई गेली की लगेच स्वेटर काढण्यास सुरुवात केली आहे। त्याला स्वेटर आवडत नाही। तर इथं आमचे मक्याची कणसं रेडी आहेत। आता आम्ही मस्तपैकी ते मक्याची कणसं खाणार आहोत। तर इथं आदू आपल्यासाठी मिरची मसाला आणि निंबू घेऊन आलेला आहे। तर मस्तपैकी मक्याच्या कणसावर निंबू पिळून त्याच्यावर ते मीठ मिरची मसाला टाकून आपण खाणार आहोत। इथं शेरू मस्त त्याच्या पप्पांबरोबर एन्जॉय करत आहे, बसून मस्तपैकी त्यांच्याशी गप्पा मारत आहे। इथं आपल्या चटणी गूळ वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत आणि अक्षयच्या बायकोने चायनीज पण बनवले आहे। त्या हुरड्याने आपले पोट भरेल की नाही या भीतीने त्यांनी चायनीज पण ॲड केले आहे मेन्यूमध्ये। आता आपले हुरड्याची कणसं घेऊन आलेले आहेत। ती हुरड्याची कणसं आपण आता विस्तवामध्ये टाकून देणार आहे। तर अक्षयच्या पप्पांनी ती कणसं भाजायला टाकली आहेत। आता ती कणसं भाजल्यानंतर कशी खायची हे आपल्याला अक्षयचे पप्पा सांगणार आहेत। पण तोपर्यंत सगळ्यांनी आपला मक्याची कणसं खायला सुरुवात केली। आपापली मक्याची कणसं खायला सुरुवात केली आहे। अक्षयच्या पप्पांनी मस्त हुरडा आम्हाला काढून दिलेला आहे क्लीन करून। तो आता आम्ही खात आहे। शेरूही मस्तपैकी मक्याचं कणीस एन्जॉय करत आहे। इथं आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी चटणी त्याच्याबरोबर हुरडा हे सगळं खायला सुरुवात केली आहे। शेरू मस्त खाऊन खाऊन आता फुगलेला आहे। त्याला आता झोपायचं